जय हिंद विद्यार्थी मित्रांनो एसपीआय जीएसपीआय साठी जी क्वेश्चन सिरीज आपण बघत होतो त्यातील पुढील प्रश्न आपण स्क्रीनवरती बघत आहात। मित्रांनो, या ठिकाणी हा जो प्रश्न देण्यात आलेला आहे या प्रश्नामध्ये आपल्याला की which of the following statement about the carbon compound is correct विचारले। कार्बनचा atomic number 6 आहे। they have low melting point and boiling point because they are ionic। हे काय आयोनिक नसतात। सो तो एक ज्याच्यामध्ये लोन पेअर असते तो आयोनिक कंपाऊंड आपण म्हणतो। दे फॉर्म ओनली स्ट्रेट चेन। हे बघा, स्ट्रेट चेनचा हा एक ऑप्शन देण्यात आलेला आहे। फक्त ते असं स्ट्रेट चेन बनवत जातात, दॅट इज अ कॅटेनेशन प्रॉपर्टी। परंतु त्या ठिकाणी सायक्लिक स्ट्रक्चरही आपल्याला दिसतं, म्हणूनही सेकंड ऑप्शन आहे तोही कट होतो। नंतर दे आर मोस्टली इनसॉल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट लाईक डिझॉल्व्स लाईक, तुम्हाला रूल माहिती आहे, म्हणून आपल्याला हे ऑप्शन या ठिकाणी कट होतो। त्यामुळे दे आर जनरली हॅव लो मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट ड्यू टू कोव्हॅलेंट बॉन्ड। शेअरिंग पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स मध्ये जो बॉन्ड बनतो तो कोव्हॅलेंट बॉन्ड, दॅट इज बाय ऑप्शन सी ऑप्शन जे आहे तुमचं ते करेक्ट आहे। म्हणून ह्या क्वेश्चनचं जे आन्सर आहे तुमचं सी आहे। नेक्स्ट तुम्हाला जो क्वेश्चन आहे तो नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय। नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज आयुपॅक, म्हणजे नाव सांगायचं त्याचं सायंटिफिक नाव CS3 CH2 COOH। हे जे स्ट्रक्चर बघितलं, 3 कार्बन आहेत, त्या ठिकाणी लास्टचा कार्बन आहे, त्या ठिकाणी OH स्ट्रक्चर आहे, इथे हायड्रोजन आहे, इथे हायड्रोजन आहे, इथे हायड्रोजन आहे, इथे हायड्रोजन आणि इथे हायड्रोजन, अशा पद्धतीने स्ट्रक्चर आहे। मग पूर्ण 1 2 3 आपण या पद्धतीने बघितलं, 1 2 3 या पद्धतीने बघितलं तर आपल्याला एवढं लक्षात आलं पाहिजे, याच्यामध्ये 4 असतात इथेनॉनिक मध्ये। नंतर प्रोपॅनिक म्हणजे 3 जे कार्बन आहेत त्याचा जो कंपाऊंड बनलेला आहे त्या कंपाऊंडचं नाव आहे ते ऍसिडच आहे। ऍसिड आहे, सगळीकडे ऍसिड दिलेला आहे, परंतु प्रोपॅनिक ऍसिड हे तुमचं करेक्ट आन्सर आहे। मित्रांनो, आयुपॅक जे नॉमेनक्लेचर आहे ते तुम्हाला 11th ला ज्यावेळेस तुम्ही एनडीएचा अभ्यास करायला जाल त्यावेळेस ते तुम्हाला डिटेल मध्ये बघायला मिळेल। मित्रांनो, नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, नेक्स्ट क्वेश्चन हा स्क्रीनवरती आहे। व्हॉट टाइप ऑफ द बॉन्ड इज फॉर्म बिटवीन कार्बन अँड हायड्रोजन, दॅट इज अ मिथेन मध्ये CH4 मध्ये कोणता बॉन्ड आहे, म्हणजे हा कार्बन, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन। सो तुम्हाला हे बॉन्ड दाखवण्यात आलेले आहे। हा ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड, सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड, डबल कोव्हॅलेंट बॉन्ड, इथे डबल बॉन्ड तुम्हाला दिसतच नाहीये, म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी आयोनिक बॉन्ड तर नाहीये, त्यामुळे तो सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड जो आहे की सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तुम्हाला त्या ठिकाणी दिसतोय, ज्याच्यामध्ये शेअरिंग इलेक्ट्रॉन झालेले आहेत। हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन, कार्बनची जी व्हॅलन्सी आहे त्यामधून ह्या साईडला 1 इलेक्ट्रॉन, या पद्धतीने तो बनलेला आहे। त्यामुळे जे ऑप्शन डी आहे सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड हे तुमचं करेक्ट आन्सर आहे। तुमचा जो 8, 9, 10 चा जो सीबीएसईचा किंवा स्टेट बोर्डचा सिलेबस असतो त्या चॅप्टर्स मधून हे क्वेश्चन घेतलेले असतात। एकदम खूप बेसिक क्वेश्चन असतात, परंतु त्यावेळेला ते क्वेश्चन तुम्हाला जमले पाहिजे। काय होतं, अगदीच घाई करत असताना विद्यार्थ्यांकडून काही सिली मिस्टेक होतात, म्हणूनच क्वेश्चन नीट रीड करायचा आणि त्या पद्धतीने तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात। अधिक व्हिडिओसाठी तुम्ही कमेंट करू शकतात, किंवा तुम्हाला याबद्दलची अजून माहिती हवी असेल, पुढे जाऊन एनडीए मध्ये करिअर करायचं असेल तर द सक्सेस अकॅडमी नाशिकच्या